लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं? ते आपण बिल्डिंगचं बघितलं होतं ना. हा, रेडी झालं आपलं कंप्लीट, बरोबर आहे. आता नेक्स्ट म्हणजे आपण पर्स्पेक्टिव्ह ग्रिड टूल बघितला. हो. आता मेश टूल बघायचं आहे आपल्याला. मेश पण झाला का? हॅलो, मेश झाला का? मेश नाही झाला वाटतं. हा, तो मेश काय? मेश काय आहे की ना, तो कलर घेतला आणि पिन मारला. आता तिथे फिल नाही आहे रेक्टेंगलला. मेशचं काम काय? ऑब्जेक्टला मॉडिफाय करणं आणि त्या ऑब्जेक्टला वेगवेगळ्या कलरमध्ये ऍडजस्ट करणं. म्हणजे त्याच्यामध्ये कलर सुद्धा व्हेरियंट आणणं, कलर ब्लेंड करणं आणि ऑब्जेक्टला मॉडिफाय करणं, हे मेशचं काम. आता मेश कसा यूज होतो? जसं मी इथं मेश टूलला ऍक्टिव्ह केला, सेंटरला मी क्लिक करतो. बघा, क्लिक म्हणजे कर्सर फक्त नेला आहे, तर एक बॉक्स येतोय टेक्स्ट वाला आणि त्याच्यामध्ये एक प्लस मार्क आहे खाली. मी क्लिक करतो. जसं मी क्लिक केला तर हा हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल मेश ऍड झाला. किंवा मी इथं क्लिक करतो या सेगमेंट वरती, तर फक्त हॉरिझॉन्टल मेश आपला. व्हर्टिकल मेश वरती क्लिक केला, हॉरिझॉन्टल मेश अप्लाय होतो. हॉरिझॉन्टल सेगमेंट वरती क्लिक केलं तर व्हर्टिकल मेश अप्लाय. ठीक आहे. आणि जर मी सेंटर वरती इथं क्लिक केला तर व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल दोन्ही मेश अप्लाय. आता इथं पण तेच आहे. या हॉरिझॉन्टल मेश वरती जर मी क्लिक केलं तर व्हर्टिकल मेश अप्लाय होईल ग्रीड, आणि व्हर्टिकल मेश वरती क्लिक केला तर व्हर्टिकल हॉरिझॉन्टल ग्रीड अप्लाय झाला. याचं काम काय आहे? याने तुम्ही ऑब्जेक्टला मॉडिफाय करा. प्रत्येक कॉर्नरला हे 2 हँडल्स आहेत. या इथं सेंटरला 3 हँडल आहेत. या सेंटरला पण 3 हँडल आहेत. या सेंटरला पण 3 हँडल आहेत. आणि हा एक्झॅक्ट सेंटर जो आहे तिथं 4 हँडल आहेत. म्हणजे एक रेक्टँगल आहे, त्याला आपण असं काही मॉडिफाय, पण मग नुसतं मॉडिफिकेशन होत नाही, तर या एकेका नोड वरती एक कलर तुम्हाला फेस करता येईल. प्रत्येक नोड वरती डिफरंट कलर घेता येतो. प्रत्येक नोड वरती वेगवेगळा कलर घेतलाय आपण, म्हणून याला कलर नोड्स असंही म्हणतो. ठीक आहे. मग आता यांचा यूज कसा होतो? तर याचा यूज करून बघा तुम्ही अशी काही डिझाईन क्रिएट करू. इलिप्स घेतला, नेक्स्ट टूल घेतला, मी इथं या लॅशो टूलला आलो. आणि हे बाहेरचे सगळे नोड सिलेक्ट केले. आलो HSD घेतो, आला.
हम्म. आता इथं यांना सिलेक्ट करतो. आतमध्ये नोड सिलेक्ट केले. हम्म. इथं आय ड्रॉपर टूल घेतला आणि परत कलर सेम पिक केला. आले. हां. आता इथले नोड मला सिलेक्ट करायचे, तर मी हे नोड सिलेक्ट करतो. आपण सिलेक्ट केला. आय बटन प्रेस केला. आय ड्रॉप बटन साठी कलर पिक केला आणि कलर थोडासा लाईट. अरे असा काही एक आपण डिझाईन क्रिएट केला. मग या मेथडचा यूज करून आपण काही लोगो पण क्रिएट करू शकतो. जसं याला कॉपी करतो. इथे मी काय करतो, कंट्रोल टूने लॉक केला याला. त्याचा इथं ठेवलाय, फील नाम केलाय. आले. तर समजेल असं घेतलं. ठीक आहे. आता काय आहे की परत याची कॉपी घ्यायची आहे मला. कंट्रोल सी, कंट्रोल एफ, ऑल्ट आणि शिफ्ट बटन प्रेस केला, स्केल डाऊन केला. आणखीन डाऊन केला. इथे येतो स्ट्रोक मध्ये आणि स्ट्रोक मी घेतो इनसाइड आणि स्ट्रोक वेट वाढवतो. आले. आउट आहे सर, करा नाही. परत कंट्रोल सी, कंट्रोल एफ, ऑल्ट आणि शिफ्ट बटन प्रेस करून स्केल डाऊन केलं. त्यांना पूर्ण राऊंड केला. आले. आणि स्ट्रोक वेट वाढवला. काय काय केलं कळालं सर? हो. परत मी करतो कंट्रोल सी, कंट्रोल एफ. तिथं स्केल डाऊन केला. शिफ्ट एक्स करतो. ठीक. यांना सिलेक्ट करतो, ड्रॅग केला. आता बघा इथं आय ड्रॉपर टूलनी कलर क्लिक करतो.
याला पण कलर पिक केला, याला पण कलर पिक केला, शिफ्ट एक्स. इतका आहे, ठीक आहे. याच्यामध्ये पण शिफ्ट एक्स करायचा, स्ट्रोक वेट वाढवायचा, तो बरोबर इनसाइडच वाढणार. ठीक. आता 1, 2 आणि 3 या तिघांना मी काय करतो, कंट्रोल 3 हाईड केलं. तर काय केलं कळाले? कंट्रोल P. कंट्रोल 3 कंट्रोल 3 ने हाईड केला. आता मी येतो मेश मध्ये. आता मेशला आलो आणि इथं करतो क्लिक. आला. आणि आता सगळ्यात आधी मी काय करतोय की इथं मला जेवढे मेश पाहिजे तेवढे मी अप्लाय करतो. जसं मला इथे एक मेश पाहिजे, नंतर इथे एक मेश पाहिजे, नंतर हा इथे एक पाहिजे, इथे एक, इथे घेतो आणि मग इथे घेतो. त्यानंतर व्हर्टिकल मेश मी अप्लाय करतो त्या पोझिशनला, इथं पण आणि दोन्हीच्या सेंटर. ठीक आहे. आता बघा, मला जिथं जिथं जे जे कलर दिसत आहेत ते मी अप्लाय करणार आहे. जवळ ठेवलाय ना, डायरेक्ट सिलेक्शन टूलला आलो किंवा लॅसो टूलला येतो आणि लॅसो टूलनी हे सिलेक्शन घेतोय. हे दोन सिलेक्ट केले, आय बटन प्रेस केलं, कलर पिक केला. ठीक आहे. परत इथे येतो, हे दोन सिलेक्ट केले, आय बटन यांना सिलेक्ट केलं, परत याला सिलेक्ट केलं, परत याला सिलेक्ट केलं. एक एक आता कंट्रोल बटन प्रेस करतोय आणि क्लिक करतोय मोडला आणि कलर टिक करतोय. बरोबर. मला जिथं वाटतंय ज्या पोझिशनचा कलर पाहिजे तो मी कलर बरोबर तिथं टिक करतोय. सर समजतंय मी काय करतोय? हो सर.
झाले. हो सर. आता इथं काहीतरी वरती राहिलेलं दिसतंय. हा आता काय आहे की जो मी हाईट केलेला पार्ट होता त्याला शो करतो. अल्ट कंट्रोल 3 समजलंय सर. हो सर. बघा इझी आहे ना. आपण कुठलंही क्रिएशन इझिली येतं किंवा तुम्हाला बॅकग्राऊंड क्रिएट करायचे तुम्ही बॅकग्राऊंडही क्रिएट करू शकता. मल्टिपल कलरचे बॅकग्राऊंड तुम्हाला इथं क्रिएट करताय किंवा असे काही बॅकग्राऊंड तुम्हाला क्रिएट करता. हे बघा. डार्क कलर आहे ते तुम्ही यांना सिलेक्ट केला कलर लाईट. आता मी काम करतो हे सिलेक्ट केले शिफ्ट बटन प्रेस केला 1 बाय 1 असे सगळे नोड सिलेक्ट केले. चालेल. असं बॅकग्राऊंड ऍज अ बॅकग्राऊंड तुम्हाला यूज करता येतं. डाऊट आहे सर. नाही सर. तुम्ही एका नोड वरती ओपॅसिटी पण कंट्रोल करू शकता. आता मी जेवढे नोड सिलेक्ट केले तिथे ओपॅसिटी कंट्रोल आहे. चालेल. हो तुम्ही सर. क्रिएटिव्हिटी याचा यूज करू शकता डिझाईन. ठीक आहे. हो सर. माझा याचा यूज करून अशा भरपूरशा डिझाईन ज्या तुम्हाला क्रिएट करता येतात. आता नेक्स्ट काय याच्यामध्येच तुम्हाला हे असं क्रिएट करायचं. आपण कोरल मध्ये केलं होतं ना तुम्हाला आठवतंय का काही. एक फ्रूट होता केलेला असं. हो सर. कोरल झालं. हो सर. कोरल मध्ये कसं केलं होतं सेम तसंच आहे. हां. करता येईल. हो सर. मग एकदा करून बघा आणि हा जर जमला तर मग मी तुम्हाला नेक्स्ट दाखवतो. याच्यामध्ये कॅडबरीचा रॅपर किंवा याचा रॅपर पण करता येतं आपल्या लेस पाकिट. ठीक आहे सर. आधी हे एवढं करून बघा मग बाकी नेक्स्ट चालतं सर. शेअरिंग स्टॉप करू.